अपयश हा एक चांगला शिक्षक आहे असे समजून त्याला सामोरा जा. हे ऐकल्यावर जुलियन अतिशय हर्षभरित झाला. इतके वर्ष तो ज्यांच्या शोधात होता ते योगी कृष्ण हेच त्याचे गुरु असावेत, मार्गदर्शक असावेत असे त्याला वाटले. या पूर्वाश्रमीच्या वकिलाने उत्तम रीतीने जगण्याचा आध्यात्मिक मार्ग शोधला होता, जो त्याला संतुलित, आनंदी आणि प्रकाशमय जीवनाचे रहस्य शिकवेल. मला तुमची मदत पाहिजे कृष्णन. मला स्वतःला एक अर्थपूर्ण, परिपूर्ण जीवन जगायचे आहे. ते कसे जगता येईल आणि काय करता येईल? मी तुला नक्कीच मदत करू शकलो असतो तर मी स्वतःला धन्य समजलो असतो. कृष्णन म्हणाले, पण मी तुला एक सुचवतो. चालेल, सांगा. मी इथे काही वर्षांपासून ह्या मंदिरात राहत आहे. इथे जे लोक येतात त्यांच्याकडून मी असं ऐकलं आहे की हिमालयाच्या अगदी वरच्या टोकाकडे काही योगी राहतात. त्यांनी आपल्या आयुष्याची शिदोरी फक्त शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्यासुद्धा वाढवण्यासाठी काही तंत्र आत्मसात केली आहेत. त्यांची काही अमूल्य अशी तत्त्वं आहेत, ती ते रोज आचरणात आणतात. या योग्यांचा शरीरावर, मनावर आणि मेंदूवरही ताबा असतो. जुलियन एकदम सतर्क झाला. त्याला जे हवे होते ते हेच तर होते. हे योगी नक्की राहतात कुठे ते कोणालाच माहीत नाही. त्यांचा शोध घेण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी खूप म्हातारा आहे. पण मी तुला एक सांगतो, पुष्कळ जणांनी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ते सगळे अयशस्वी झाले. हिमालयाच्या वरच्या भागात चढून जाणं अतिशय अवघड आहे आणि अतिशय धोक्याचं आहे. अगदी गिर्यारोहकांनी आणि अनुभवी माणसांनी सुद्धा निसर्गाच्या ह्या रौद्र रूपासमोर हात टेकलेत. पण तू जा. त्यांना तू शोधून काढू शकलास तर तुझ्या हातात दीर्घायुष्याची आणि परिपूर्णतेची गुरुकिल्ली किंवा सुवर्ण किल्ली आली असं समज. या गोष्टी मी तुला शिकवायला असमर्थ आहे. त्यांच्याकडे ह्या ज्ञानाचं फार मोठं भांडार आहे. जुलियन सहजासहजी हार मानणारा नव्हता. योगी कृष्णांना त्यांनी परत विचारलं, पण तुम्हाला ते नक्की कोणत्या जागी राहतात ते खरंच माहीत आहे का? मी फक्त एवढंच सांगू शकतो की ह्या गावातले लोक त्यांना शिवानाचे महान योगी म्हणतात. पौराणिक काळी शिवाना याचा अर्थ आनंदाचे भांडार असा होता. या योग्यांकडे दैवी शक्ती आहे. मला यापेक्षा जास्त काही माहीत नाही. असतं तर मी तुला नक्कीच सांगितलं असतं. मला खरंच काही माहीत नाही.